आता नवनाथाबाचे मनापासून आभार व्यक्त करतो. कारण की ज्या संकट काळामध्ये आबा मला भेटायला आले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आबा तुमचे. आणि आबा म्हणाले की इथून पुढं बाबांनो, समाज कुठलाही असो, आम्ही काय समाजाचे दोषी नाहीत किंवा मराठा समाजाचे किंवा आम्ही हे नाहीत. आम्ही बी तुम्ही जितकेच कष्ट करता तेवढेच आम्ही सुद्धा कष्ट करतो तर, आणि आम्ही कायम तुमच्या पाठीशी राहू तर, परंतु आत्महत्येचा असा प्रयत्न करू नका. अच्छा. पण एकंदरीत तुमच्या वरती आत्महत्येची वेळ का आली होती आणि या अनुषंगाने तुम्ही काय शासन दरबारी तशी तक्रार केली, कुठं तुमची फसवणूक झाली, तुमच्या स्मरणात काही झालं किंवा संबंधित संदर्भामध्ये जो संपूर्ण प्रकार तुमच्यावरती आतापर्यंत भेटलेला होता, त्याला जबाबदार कोण आहे नेमका आणि आता तुमची मागणी काय आहे? तर ह्या आत्महत्येच्या मागे आज जवळपास 2016-17 मध्ये जे कोपर्डीचं अत्याचार प्रकरणी आम्ही हल्ला केला होता कोर्टामध्ये जाऊन. त्याच्यामध्ये आम्हाला 5 वर्ष शिक्षा लागलेली. त्याच्यामध्ये मी, अमोल खुने, राजेंद्र कराड आणि बाबूराव वाळेकर असे 4 व्यक्ती होतो. आम्हाला त्याच्यामध्ये 5 वर्षाची शिक्षा आणि ऑलरेडी आम्ही 2 वर्ष त्याच्यामध्ये 22 महिने काढून आलेलो होतो. तर इतके ज्या माणसासाठी आम्ही कष्ट केले, जेल, तुरुंग साऱ्या गोष्टी भोगल्या, त्या आमच्या विरहित आमच्या घरच्यांना काय त्रास झाला असेल, आमच्या लेकराबाळांना काय त्रास झाला असेल, हे आमचे घरचे आता आबा भेटून आबांनी विचारपूस केली. परंतु ज्या माणसामुळे झाला, त्या माणसाचं नाव मनोज जरांगे आहे. ह्या माणसामुळे आत्तापर्यंत आत्महत्येची वेळ इथून मागे पण आली असती, पण निर्भीड काळजाचे असल्यामुळं आत्तापर्यंत ती आली नव्हती. परंतु आज ते निर्णय टोकाचा घ्यावा लागला मला. का घ्यावा लागला? मग अहो, ह्या माणसासाठी आम्ही 5-5 वर्षाची शिक्षा समजा लागली, जेल काढली. तो माणूस आम्हाला साधा भेटायला सुद्धा येत नाही आणि त्याच्या मुलाला कुठे लिलाव होते हॉस्पिटलला ॲडमिट. तिथं मंत्री-संत्री जातात भेटायला. आज तो मोठा झाला ना. मग हे या अगोदर तुम्ही का बोलला नाही? आज बोलायची गरज पडते इथून तुम्हाला. मागं सुद्धा मी बोललेलो आहे. मराठी महाराष्ट्राला त्यांना भरपूर मी ह्यांना सुद्धा बोललेलो आहे. आता तुमची मागणी काय आहे? भेटायला नाही हां? आले म्हणून आत्महत्येची वेळ येणार. माझी मागणी एवढीच आहे, की बाबा ज्या कोपर्डी प्रकरणामध्ये 4 आरोपी सापडले, 5 कोयते सापडले आणि 4 आरोपी सापडले. तसं मनोज जरांगे पळून आले. त्या मनोज जरांगेला सुद्धा सह-आरोपी करावं. पोलीस तपासामध्ये आतापर्यंत झाला नाही. पोलीस तपासामध्ये 5 कोयते सापडले 5, पण आरोपी सापडले 4. 5वा फरार झाला, पळून गेला. हां. आता काय मागणी तुमची असणार आहे आणि नेमकं पुढचं मी पाऊल प्रश कसं असेल? प्रश्न प्रशासनाला एवढंच विनंती करेन, की त्या केसचा डबल फेर विचार करून, डबल ओपन केस करून त्याच्यातला 5वा आरोपी कोण आहे ह्याचा शोध काढावा. या 5 वर्षात पाटील तुम्हाला भेटायला आले नाही. पण तुम्ही पाटलांना भेटायला कधी प्रयत्न केला का? पाटलाला भरपूर उपोषणाच्या सुरुवातीच्या काळामध्ये भेटलो होतो. तेव्हा काही चर्चा झाली नाही? काही चर्चा नाही, माणूस बोलायलाच तयार नाही तर काय चर्चा होणार. म्हणजे तुम्हाला ओळख दिली नाही का? ओळखच दिली नाही. आम्ही भेटायला गेलो तर झोपलेलं असायचे. अंगावर इकडं पब्लिककडे तोंड असलं, आम्ही दिसलो की लगेच इकडं तोंड करायचं. ते नाटकी माणूस आहे ना, ते नाटक मी एकदम परफेक्ट जमतं त्यांना. प्रश्न हा आहे की हां. नेमकं तुमचं आणि त्यांनी एकत्रित सोबत होते, कोपर्डीचा सगळी घटना घडली. हं. मात्र याच्यामध्ये तुमचं नुकसान काय झालं आणि ते नुकसान मनोज जरांगेंमुळे झालं? हं. आणि ते कुठलं नेमकं नुकसान आहे ज्याच्यामुळे तुम्हाला आत्महत्येची वेळ आली? मी ह्या गावामध्ये कुणाला जरी तुम्ही विचारलं, की मी कष्टाळू पोरगा होतो, होतकरू होतो, काम करणारा होतो. इथे मी 4-5 सालं घातलेले त्या लोकं तुम्ही कुणाला जर सहज विचारलं तर कोणी पण सांगू शकतं ह्या माणसाने ह्या माणसाची तर साल घातलेलं आहे. मी 5 वर्ष कारखाना खेटलेला आहे. मी कारण कामगार होतो आणि मी जर त्या मनोज जरांगेच्या नादी लागलो नसतो, तर आज मला आत्महत्येची वेळ आली नसती. कारण की मी काम करताना मला खूप माझे चांगले दिवस होते आणि आतापर्यंत मी चांगले 5-25 लाख रुपये कमवून असतो. आज माझी मुलगी 12वीला आहे. माझा मुलगा 9वीला आहे. आज माझी मुलगी लग्नाला आली. आजपर्यंत जर माझं जे वाटोळं आर्थिक नुकसान झालं या जरांगेमुळं, जर मी मुलीसाठी काहीच करू शकलो नाही, तर मग माझा काय जगून तरी अर्थ काय? असं मनामध्ये संवेदना आल्या आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी नुकसान नेमकं तुमचं काय केलं? हे काय आर्थिक नुकसान 5 वर्ष जेलमध्ये घालून अजून काय नुकसान करायचं? ते समोर आहे ना. ओके.